हॅलो हाय नमस्कार सर्वांना. गुड मॉर्निंग सर्वांना. आधी तर मी आज धोंडे बनवणार आहे. अधिक मास चालू आहे हे सर्वांना माहिती असेल. मी धोंडे जेवण आणखीन बनवलेलं नव्हतं आणि देवालाही नैवेद्य वगैरे धोंड्याचा दाखवलेला नव्हता. त्यामुळे आज विचार केला की आज धोंडे जेवण बनवलं पाहिजे. सर्वांना घरच्यांनाच आमंत्रण केलेलं आहे धोंडे जेवायचं. देवाला वगैरे नैवेद्य कुळदेवीला दाखवणार आहे, गोमातेला दाखवणार आहे मी. तर झटपट अशी तयार झाली आंघोळ वगैरे घरची साफसफाई करून. पुरणपोळीचा बेत बनवायचा होता. पुरण वगैरे शिजायला घातलेला आहे. पूजा वगैरे इकडे करून घेतलेली आहे आणि गोपद्माची मी रांगोळी ही मला येईल तशी काढलेली आहे छानपैकी. आणि वेळेत स्वयंपाक आवरायचा प्रयत्न केलेला आहे पूर्णपणे, कारण खूप ऊन लागत आहे. वेळेत स्वयंपाक करून नैवेद्य दाखवायला जायचं होतं कुळदेवीला. त्यामुळे स्वयंपाकाची झटपट अशी घाई चालू होती माझी. अधिक मासामध्ये जास्तीत जास्त आपण देवपूजा केली पाहिजे, पाठ केले पाहिजे, गीता वाचली पाहिजे, चालीसा वाचला पाहिजे. कोणतेही पाठ केल्याने, देवपूजा केल्याने त्याचं फळ अधिकाधिक भेटतं असं म्हणतात. अधिक मास हा 3 वर्षातून एक वेळेस येतो. मग काय वेळेत स्वयंपाक आवरला झटपट असा आणि निघाले मी कुलदेवीची ओटी भरायला. कुलदेवीची ओटी भरून घेतल्यानंतर तिथून झटपट आम्ही निघालो गायवाड्याकडे. आणि गायवाड्याकडे निघालो. चारा वगैरे घेतला मी हिरवा. एक गौमातेमध्ये आपल्याला 33 कोटी देवांचे दर्शन मिळतात असे म्हणतात. त्यामुळे गोमातेला धोंडे चारले, गोमातेचे दर्शन घेतले, धोंडे चारले. सासूबाईंनी पण मी पण इकडे चारा कट करून देत होते आम्हाला. आणि चारा कट करून झाल्यानंतर आम्ही चाराही टाकलेला आहे गोमातेला, मीही. आणि माझा लाडू पण आला होता तोही टाकला. आणि अधूनमधून मी कधी कधी येत राहते गोशाळेला. मला आवडतं आणि मुलांना घेऊनही येत असते, कारण त्यांनाही थोडेफार संस्कार लागले पाहिजे. गोशाळा म्हणलं की कृष्णाचं मंदिर तर येणारच, कारण कृष्णाचीच गोशाळा आहे असं म्हणतात. त्यामुळे मी तुम्हाला ते मंदिरही दावते. खूप छान आहे बघा तुम्ही. त्यांच्या आजूबाजूला गोमाता बांधलेल्या आहेत खूप छान. आणि इथं येऊन मनाला शांती भेटते, खूप छान वाटतं. तर आजचा दिवस माझा असा होता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके बाय.